जे पण सांगेल ते समजा खरं सांगेल. तुमचं नाव? हिराबाई जोहरी. हिराबाई, जेडी या माणसाला तुम्ही कसं आणि कधीपासून ओळखता? जेडीला मी 30-32 वर्षापासून ओळखते. एका पनवेलच्या डान्स बार मध्ये आमची जान पहिचान झाली होती आणि मग आमचं प्रेम बी झालं. झूट. मला ह्याच्यापासून एक पोर पण झालं. हे पण एकदम झूट. एक मिनिट. आपण तुमच्या मुलाबद्दल नंतर बोलूया, पण तुम्ही जे सांगताय त्यावरून तुम्ही या व्यक्तीला फार जवळून ओळखता असं दिसतंय. चांगलाच ओळखते याला. एक नंबरचा यश माणूस आहे हा. साहेब, पैशासाठी हा काय पण करत, खून बी करल नाही, त्याने केलंच आहे. जरा तुम्ही सगळं सविस्तर सांगू शकाल? होय साहेब, मी समजा सांगते. साहेब, ही 94 सालातली गोष्ट आहे. तेव्हा मी माझ्या पोराबरोबर म्हणजे मोंट्यासोबत राहायच्या माझ्या घरात. जेडी तसा येऊन जाऊन असायचा. एक दिवस अचानक रात्री तो माझ्या घरी आला. माझ्यावर चिडून बोलला, मला गाडीची चावी दे, आणि गाडी घेऊन गेला. 4-5 तासांनी तो परत आला आणि घराच्या मागच्या बाजूला त्यानं गाडी लपवून ठेवली. मला वाटलं काहीतरी स्मगलिंगचा झोल नाही तर पोलिसचा मॅटर असेल. मी काय तेव्हा लक्ष दिलं नाही. तर दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली, वंदना देसाई आणि विजय देसाईचा कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. त्या लोकांवर हा आधीपासूनच खार खायचा. मी लय घाबरले साहेब. मी गाडीकडे गेले, गाडी पाहिली तर बघते तर काय, गाडीच्या पुढच्या भागाला मोठा पोचा पडला होता आणि तिथं ना रक्ताचे डाग बी दिसलं मला. गाडी कोणाला तरी चिरडून आल्यावर कशी दिसते ना, अगदी तशी दिसत होती. मग तुम्ही काय केलं? मी तेव्हा जेडीला फोन केला, पण तो म्हणाला की गाडी पेटवून टाक. साहेब, याला कंपनी हडपायची होती, म्हणून त्याने स्वतःच्या भावाचा आणि वहिनीचा खून केला. स्वतःच्याच पोराचं नाव आदित्य विजय देसाई असं बदलून घेतलं. पण साहेब, खरा आदित्य तर... आय हॅव टू ऑब्जेक्ट माय लॉर्ड. आपण मुद्द्यापासून भरकटतोय. आधी या खुनाची शहानिशा करूया आणि मग मूल कोणाचं, त्याचं नाव काय, या मुद्द्याकडे वळूया. येस, यू आर राईट. तुम्हाला काही उलट प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. येस माय लॉर्ड. हो. हिराबाई जोहरी, छान नाव आहे हो. जोहरी म्हणजे कुठले हो तुम्ही? जोहरी काय माझं खरं आडनाव नाही आहे. तुमच्या नावापासूनच खोटेपणा सुरू होतो का तुमचा? नाही, खोटेपणा नाही. अहो, आमच्यासारख्या बायकांना कुठे आला आगापिछा? आमच्यासारख्या बायका म्हणजे? आमच्यासारख्या म्हणजे बार मध्ये नाचणाऱ्या. अच्छा, म्हणजे तुम्ही वेश्या व्यवसायात होतात? नाही. माय लॉर्ड, मी माझ्या सहकारी वकिलांना सांगू इच्छितो की पैशासाठी नाचणारी प्रत्येक स्त्री ही वेश्या नसते. नसतेच, पण तुमची उठबस श्रीमंत माणसाबरोबर होती ना. त्यांच्याशी तुमचे नैतिक अनैतिक संबंधही होते. अनेक जण तुमच्या प्रेमामध्ये पडून देशोधडीला लागलेत, हो की नाही? खरं काय ते सांगून टाका ना, नाहीतर मी त्या माणसांची वेगळी यादी वाचून दाखवेल. नाही साहेब, हे समजा खरं आहे. युअर ऑनर, यावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की ही बाई पैशासाठी कुठल्याही थराला जाऊन कुठल्याही पद्धतीचे काम करू शकते. मग ते मोरल व्हॅल्यूज मध्ये किंवा कायद्यामध्ये बसणारं असो किंवा नसो, खुनाचा आरोप करून जयवंत देसाईंकडनं पैसे उकळण्याचा डाव यायचा. नाही साहेब, हे खोटं बोलतायत. मी खरं बोलतीय. असं? मग ज्या खुनाची तुम्ही साक्ष देताय तो खून ज्या गाडीने झालाय ती गाडी कुठे? आता तुम्ही म्हणाल की जेडीने सांगितलं म्हणून मी गाडी पेटून टाकली.
ती गाडी मी पेटवली नाही. ती गाडी अजून ती माझ्याकडे आहे. मी म्हटलं होतं ना युअर ऑनर की गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो पाठीमागे काही ना काहीतरी खूण सोडून जातो. त्यातली ही महत्वाची खूण, ज्या गाडीने वंदना आणि विजयाचा खून झाला ते हे फोटो. फॉरेन्सिक एव्हिडन्स आणि DNA रिपोर्ट्स वरून हे सिद्ध झाले आणि त्याचेही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे. फॅब्युलस, फंटास्टिक. अहो तुम्ही तर माझं काम सोपं केलं. युअर ऑनर, मे आय प्रोसीड? येस प्लीज. वा वा हिराबाई वा. आज अवघ्या न्याय व्यवस्थेला अभिमान वाटेल तुमचं असे काम केले तुम्ही. एक असा पुरावा 1994 नंतर 2021 मध्ये सादर केलाय तुम्ही, ज्याने अख्खी केस चुटकीत सॉल्व्ह होईल. पण मला एक कळत नाहीये, इतकी वर्ष कसली वाट बघत होतात तुम्ही? मी नाही म्हणजे तुम्ही आज खात्रीने म्हणताय जयवंत देसाईंनीच खून केलेला आहे. मग तेव्हाच पोलिसात का नाही सांगितलं? मी घाबरले होते. अच्छा, मग आज अचानक तुम्हाला धीर आला का? असं काय घडलं तुमच्या आयुष्यात? मी सांगते, जुने सगळे व्यवसाय बंद झाले आणि परिस्थिती हलाखीची झाली. खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली आणि पैशाची गरज भासली. मग तुम्हाला लक्षात आलं सध्या जयवंत देसाई मुंबईत आहे. त्यांचे आणि तुमचे जुने संबंध आहे आणि ही उत्तम संधी आहे त्यांना ब्लॅकमेल करायची. म्हणून तुम्ही या खुनाच्या प्रकरणात त्यांना गुंतवण्याच्या धमक्या दिल्या आणि पैसे बळकावायला सुरुवात केली. हे समजा खोटं आहे. असं मग गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या घरामध्ये भरभराट कशी झाली? ते समजा माझ्या पोरानं म्हणजे या मोंट्याने दिलंय मला. हो अच्छा, म्हणजे आदित्य विजय देसाईंनी. म्हणजे तुम्ही त्यांनाही ब्लॅकमेल करताय? पोटच्या पोराला मी ब्लॅकमेल का करीन? ते अजून सिद्ध व्हायचंय हो. मला पण हे सिद्ध झालंय ना की खून त्याच गाडीने झाला होता. आपण त्यावर बोलू. बोलणारच आहे मी लॉर्ड. DNA रिपोर्ट नुसार कोणाचा खून झाला आहे हे सिद्ध झालं असेलही, पण गाडी आहे कुणाची? काय हिराबाई, कुणाची गाडी आहे ही? कुणाच्या नावावर आहे? माझ्या. पूर्वी कोणाकडे असायची? माझ्याकडं. लपून कोणी ठेवली? मी. आत्ता समोर कोणी आणली? मी. अहो सगळं जर तुमचं आहे, तुम्हीच केलंय, तर खून पण तुम्हीच केलं असणार. नाही नाही साहेब, मी खून नाही केला. खून या जेडीनंच केलाय. खून जर जयवंत देसाईंनी केला असेल तर त्यांना तुमच्याकडून गाडी घेण्याची काय गरज पडली? 94 साली त्यांच्या नावावर 6 गाड्या रजिस्टर होत्या. मग तुमचीच गाडी का? असं काय खास होतं तुमच्या गाडीत? युअर ऑनर, हा डाव जयवंत देसाईंचा नसून हिराबाईंचा आहे आणि विजय आणि वंदना देसाईंचा खून खुद्द हिराबाईंनीच केलेला आहे. हिराबाईवर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. हिराबाईला गाडी चालवताच येत नाही. तसं असतं तर ती आमच्या घरी स्वतः गाडी चालवत आली असती. मला कशाला बोलवलं असतं? युअर ऑनर, हिराबाईंना गाडी चालवताच येत नाही. याचा काही पुरावा आहे? जर त्यांच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स रजिस्टर नसेल तर ते सिद्ध होऊ शकतं. ड्रायव्हिंग लायसन्सचा गाडी चालवण्याशी काय संबंध? या देशात विदाऊट लायसन्स खूप लोक गाडी चालवतात. तुम्ही चालवता? काय नाही म्हणजे तुम्ही विथ और विदाउट लायसन्स गाडी चालवता? सांगा हिराबाई, गाडीला किती गिअर्स असतात? अहो मला खरंच नाही माहिती ते गिअर का काय असतं ते. अगं येड्या, तो गिअर गिअर दांडा असतो ना, दांडा धागा बांधलेला होता तो. म्हणजे तुम्ही त्या गाडीत बसला होता? नाही 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 नाही. अहो मी या बाईलाच कधी बघितला नाही आणि तिची गाडी पण कधी बघितली नाही. मग तुम्हाला कसं कळलं की गिअरला धागा बांधला होता? अरे बांधला असेल असा म्हणायचा होता मला. खूप जण बांधतात गिअरला धागा. मी पण बांधला होता माझ्या गाडीच्या. म्हणजे त्या गाडीत पण तुम्ही बांधला होता? बस झालं ब्रह्मे साहेब. व्याकरणाच्या चुकांवरून आणि धाग्या बेग्यांवरून उगाच माझ्या क्लायंटला कोंडीत पकडू नका. बघा ना, गाडी जयवंत देसाई चालवत होते याचा पुरावा तुमच्याकडे नाहीये. पुरावा आहे माय लॉर्ड. परत तेच, कसला पुरावा? युअर ऑनर, जेडीने उभा केलेला हा आदित्य देसाई हा विजय देसाईंचा मुलगा नाही.
हा खोटा आदित्य देसाई आहे याचा पुरावा आहे आमच्याकडे. जगासमोर आदित्य देसाई म्हणून वावरणारा हा आदित्य देसाई हा विजय देसाईंचा मुलगा नाही, त्याचे DNA रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे. युअर ऑनर, DNA रिपोर्ट्स आणि इतर डॉक्युमेंट सादर करण्यासाठी मला पुढील तारीख मिळावी ही विनंती. ग्रांटेड. या केसची पुढील सुनावणी उद्या होईल. थँक्यू मॅडम. हाय, कहाँ रह गए सबके सब? अब तक तो आ जाना चाहिए था. कोर्ट में है ना, तो फोन भी नहीं कर सकते. सब कुछ ठीक होगा ना अप्पा? हाँ, म्हणजे काय सगळं ठीक होणार. हे पण आपल्या 4 शिलेदारांनी त्या जेडीचा मुंडका कापून घोड्यावर स्वारी केली असेल. चिंता करायचं काही कारण नाही, सगळं ओके होईल. हार या जीत की तो मुझे फिक्र ही नहीं है. बस मुझे चिंता इस बात की है, जो प्रभाकर सबूत आज घर छोड़ गए ना, कहीं उसी की जरूरत ना पड़ गई हो. म्हणजे मी जी फाईल हिराकडनं पळवली होती ती घरातच आहे. म्हणजे घरात का आहे, घेऊन का नाही गेले? कारण कोर्ट कचेरी डावपेच घेताना सगळे पत्ते प्रकट करायचे नसतात. काही राखून ठेवायचे असतात, काही दाखवायचे असतात, काही लपवून ठेवायचे असतात. हो, पण आपण आपले पत्ते लपवून ठेवलेत कुठे? म्हणजे सुरक्षित आहेत ना ते? हाँ, घर पे सबसे सुरक्षित जगह पे रखे हुए हैं. म्हणजे कुठे ग? अरे कुठे काय, या पापरंब्याच्या खोलीत. अरे आपले 4 शिलेदार आणि राजा राणी आले. कब से राह देख रहे थे, अब जान में जान आई. हो, खरंच सांगा ना, काय झालं? लागला ना त्या जेडीचा निकाल? निकाल लागला नाही, पण लागेल. थोड्या अडचणी आल्या, पण उद्याचा दिवस आपलाच. काय सगळे ठोस पुरावे आपल्या बाजूने, त्यामुळे उद्या बाजी आपलीच असणार. मी म्हणतो बाजीचं सोडा, सध्या भाजीचं काहीतरी बघा. भूक लागली आहे, जेवणाचं काहीतरी बघा आता. आप सब लोग हाथ मुंह धोकर तैयार हो जाओ, मिनटों में खाना रेडी है. और आज खाने के साथ ना आप सबके लिए सरप्राइज भी है. ये सही? चला चला. छोले, पोळ्या आणि हा चायनीज फ्राईड राईस. आजचं जेवण म्हणजे अगदी वेगळ्या चवीचं बहुरंगी बहुढंगी आहे. हे अन्नपूर्णा देवी, तुला कोटी कोटी प्रणाम. तुला जर नमस्कारच करायचा असेल तर घरातल्या 3 सुनांना कर, कारण प्रत्येकीने आपापला प्रत्येक हुकमी एक्का टाकलाय जेवणात. ओ जी, ताश में ना 4 इक्के होते, चौथा इक्का अभी आपने चखा कहाँ है? म्हणजे अजून काही आहे? तर तिघींनी मिळून गुलाबजाम केलेत. हा झालो मी ठार. मी ना 8 गुलाबजाम तरी खाणार. नाही, फार तर फार 2 मिळतील ना. एक तर आता अति जेवशील तू, आणि कोर्टातून येता जाता केवढे शेंगदाणे खाल्लेस तू. पण एवढे शेंगदाणे खाणं म्हणजे टू मचच आहे जरा. हे बघ, नख खाण्यापेक्षा शेंगदाणे खाणं कधी पौष्टिक ना. आणि मला टेन्शन आलं होतं सगळ्यांचं, आणि टेन्शन आलं ना की मी अशी जास्त खा 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 होते. चला, म्हणजे उद्यापासून पिंट्याचं खाणं कंट्रोल मध्ये. कसं काय? अगं कसं म्हणजे, उद्या केस आपण नक्की जिंकणार. मग पिंट्यालाच काय, कुणालाच कसलंच टेन्शन राहणार नाही. खरंय, हे सगळे व्याप संपले आणि सगळं नीट मार्गी लागलं की दापोलीला जायचं आणि आराम करायचा. मग आम्ही पण येणार. अरे तुम्हाला कुठे वेळ असणार आहे? आता एका आठवड्यात कंपनीतल्या सगळ्या घडामोडी सुरू होतील. दापोलीला येण्यापेक्षा तुम्ही इकडे वसंत स्मृतीमध्ये राहा ना. तुम्ही जर का आम्हाला सोडून कुठे जाणार असाल तर आम्ही तुम्हालाही जाऊ देणार नाही. अगदी बरोबर बोलताय दोघं. अहो, एकदा आता आदित्य कंपनीचा मालक झाला की आपण त्याला मदत करायला हवी, आणि त्यासाठी कायम त्याच्या सोबत राहायला हवं.
आदित्य, तू सांग बरं यांना, आता तू कंपनीचा मालक होणार, बिझनेस सांभाळणार, म्हणजे तुला गरज लागणार ना आमची. कारण ह्या सगळ्याचा अनुभव कुठे आहे तुला? नाही म्हणजे तसा अनुभव नाहीच आहे, मग पण मिळवेन मी तो अनुभव मिळवेन. माझे आई बाबा असताना या कंपनीने जे दिवस पाहिलेत ना, तेच रादर त्यापेक्षा चांगले दिवस आणायचे मला परत. आणि त्यासाठी त्यांनी ज्या तत्वांवर कंपनी चालवली ना, त्याच तत्वांवर ही कंपनी पुन्हा एकदा चालायला लागेल असा निर्णय मी घेतलाय. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे मी ना कंपनीचं मॅनेजमेंट एकदम असं खुलं करून टाकलं. नामधारी मालक असा एक कोणीच नसेल. प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ आणि त्याच्या कुवतीप्रमाणे पद दिलं जाईल. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला अगदी समान हक्क दिले जातात, अगदी तिथल्या कामगारांना सुद्धा. आणि त्या कामगारांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी मी आपल्या कंपनीच्या प्रॉफिट मधला ना एक मोठा भाग काढून ठेवणार. आणि मग स्वतःसाठी काय ठेवणार? त्यासाठी काही नाही. अरे असं संत महात्मा बनून कसं चालेल? तू आता एका जगविख्यात कंपनीचा मालक होणार आहेस, बिझनेस सांभाळणार आहेस, खोऱ्यानी पैसा ओढणार आहेस, करोडो अब्जो रुपयांचा धनी होणार आहेस. हो, पण म्हणून काही त्याला लगेच पंख फुटणार नाहीयेत ना. तो माणूस आहे तर माणूसच राहणार आहे. आणि मला हा असाच आदित्य आवडतो. त्यांनी बदलायचा प्रयत्न केला ना तरी मी त्याला बदलू देणार नाही. कारण माझं याच आदित्यवर प्रेम होतं, प्रेम आहे आणि आयुष्यभर प्रेम राहणार आहे.